नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सायन्स वर्ल्डमध्ये. मागे आपण इंट्रोडक्शन आपल्या चॅनलचं बघितलं होतं आणि त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचं त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर पासून विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्झामिनेशनच्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून एक लेक्चर सिरीज त्या ठिकाणी सुरू करण्याचं त्या ठिकाणी मानस आहे. तर त्यातला हा पहिला व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये सायन्स 1 इयत्ता 10वीचा सायन्स 1 ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. वन शॉट व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये या चॅप्टरमध्ये सर्वच टॉपिक कव्हर होणार आहेत. त्यामुळे कुठेही विद्यार्थ्यांनी मध्येच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणे, ज्याद्वारे या चॅप्टर मधील सर्वच गोष्टींचं त्या ठिकाणी नॉलेज तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्तानं मिळेल अशी त्या ठिकाणी आशा करतो. आणि या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करताय. सुरुवातीला आपण ज्या वेळेला चर्चा करणार त्यावेळेला हा जो चॅप्टर आहे हा पूर्णपणे इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, ज्याद्वारे आपण बरेच कन्सेप्ट जे आहेत, फॅमिलियर कन्सेप्ट या चॅप्टर मध्ये शिकत असतो, जे आपल्या दैनंदिन व्यवहारातले दैनंदिन जीवनातले असतात. त्यामध्ये पहिला जो त्या ठिकाणी आपण भाग याच्यामध्ये डिस्कस करणार आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन. ग्रॅव्हिटेशन क्लास 10th हा चॅप्टर त्या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये इंट्रोडक्शन आपण त्या ठिकाणी बघणार. बघा, जिथे कुठे ग्रॅव्हिटेशन हा शब्द त्या ठिकाणी येतोय आपल्याला लगेच आठवतात सर आयझॅक न्यूटन. Story begins with that apple fall down from the apple tree. So simply consider this is the earth and this is an apple tree, and here it is the apple, and Sir Isaac Newton was sit under this tree. सर आयझॅक न्यूटन या झाडाखाली बसलेले असताना अचानक त्या ठिकाणी ऍज युजल नॅचरली त्या ठिकाणी जो ऍपल आहे तो त्या ठिकाणी खाली पडतो आणि तिथनं त्या ठिकाणी ही स्टोरी सुरू होते, ग्रॅव्हिटेशन. आता ज्या वेळेला हे ऍपल खाली पडतं त्यावेळेला सर आयझॅक न्यूटनच्या डोक्यामध्ये अनेक विचारांचं त्या ठिकाणी थैमान अक्षरशः असतं, ज्यामध्ये पहिला विचार म्हणजे त्या ठिकाणी व्हाय धिस ऍपल इट इज फॉल वर्टिकली डाऊनवर्ड. Why this apple fall vertically downward. सो हा पहिला प्रश्न त्यांना पडला. दुसरा प्रश्न म्हणजे हे जे काही ऍपल आहे हे खाली पडलंय हे हॉरिझॉन्टली त्या ठिकाणी का त्या ठिकाणी अर्थच्या ऑर्बिटमध्ये फिरत नाहीये, हा दुसरा प्रश्न आहे. Why apple does not move horizontally. सो असेच काही त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी पडले आणि त्या प्रश्नांचं उत्तर शोधत शोधत आपल्याला त्या ठिकाणी शोध लागला ग्रॅव्हिटेशनचा. आपल्याला म्हणजेच सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनची स्टोरी आपल्या ग्रॅव्हिटेशनचा हा कन्सेप्ट आपल्या समोर त्या ठिकाणी मांडला. आता त्या ठिकाणी हा जो काही ऍपल आहे, दिस ऍपल, व्हाय दिस ऍपल इट इज फॉल वर्टिकली डाऊनवर्ड, याचा विचार करत असताना त्या ठिकाणी सर आयझॅक न्यूटनने आपल्याला सांगितलंय दॅट Earth has a tendency to move, to attract every object towards its center. If we consider this is a center of an earth, so in that case that every object which is on the surface of the earth which is attracted toward the center of the earth. In that case, this apple when fall from this apple tree, it is fall down on the earth because of that force, and that force Newton said that gravitational force. त्या फोर्सला त्या ठिकाणी काय म्हटलंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो इन दॅट केस ड्यू टू that such a force that object attract toward the center of the earth,
Hence that apple it is fall vertically downward direction. It is not in vertical horizontal direction because earth has tendency to attract every object towards its center, and that is why the apple it is not does not move horizontally. So this is the basic theory regarding this is the basic introduction regarding the gravitation. But many times we think about that the difference between gravitation and gravity. So in today's session we are understanding the difference between the gravitation and gravity. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन काय असतं आणि ग्रॅव्हिटी काय असते याच्या मधला जो आपण डिफरन्स आहे तो त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल ग्रॅव्हिटेशन अँड देन ग्रॅव्हिटी. बऱ्याच वेळेला विद्यार्थी उत्तर देतील की सर ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी या दोघांमध्ये आम्हाला काही वेगळे पण वाटतच नाहीये, डिफरन्स वाटतच नाही. पण सांगायला जर बघितलं जर आपण जर का त्या ठिकाणी कन्सेप्ट वाईज जर बघितलं देर इज अ डिफरन्स बिटवीन दिस टू टर्म्स. ग्रॅव्हिटेशन इज लाईक दॅट वी सेड दिस इज द अर्थ अँड ऍपल इट इज फॉल डाऊन बिकॉज ऑफ force, and that force it is called as a gravitational force. But in that case that earth has tendency to pull every object towards its center, it means that there is a gravity on the surface of the earth. In that case we said gravitation it is nothing but force of attraction between two objects. So this apple and this earth are attract towards each other by the law of gravitation. And what is the gravity? So gravity it is like that this apple fall down and it's attracted towards the earth. It means that this apple experience a gravitational force, and due to that force earth has a tendency to attract that apple towards itself. So in that case we said gravity it is nothing but a gravitational pull experience by an object towards earth or any planets. So it is gravity, it is like a gravitational pull experienced by the object. With that pull that object attracted towards the earth. In that case we understand the difference between these two. If you well understand this concept, please note down whatever I write here, then you can use the same definition in your examination. Now we are move towards the next concept in this chapter, and which is like, so we said that whenever the object experience the force, and in that case we said it has a gravitational force. So Newton said that every object in the universe it is initially at rest. प्रत्येक जो ऑब्जेक्ट असतो युनिवर्स मधला तो इनिशियली हा रेस्ट कंडिशन मध्ये असतो. द नॅचरल स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट इट इज अ रेस्ट. And Newton first law said that no object changes position of its own until we applied an external unbalanced force on it. So in that case कोणताही ऑब्जेक्ट स्वतःहून त्याची जागा बदलणार नाही जोपर्यंत आपण त्याच्यावर काय करणार नाही, बाहेरून एखादा फोर्स त्या ठिकाणी अप्लाय करणार नाही तोपर्यंत. मग अशा केसमध्ये जर त्या ठिकाणी ऍपल खाली पडतो याचा अर्थ त्याच्यावर फोर्स लागतोय. मग या ठिकाणी फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्याद्वारे ऑब्जेक्ट काय होतोय, मोशन मध्ये सेट होतोय. काय होतोय, मोशन मध्ये सेट होतोय. मग तुम्हाला त्या ठिकाणी पहिला टॉपिक त्या ठिकाणी दिलेला आहे फोर्स अँड मोशन. सो whenever we discuss about the force, simply in physics we can say push or pull of an object, it is nothing but the force. Push
or pull of an object, it is called as force. Push or pull of an object, it is called as a force. So this is the force. But whenever I think about the force, I make the definition myself, and that definition is like, आता बघा कोणतीही वस्तू जर त्या ठिकाणी उचलायची आहे तर मला काय करावं लागेल, माझ्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे, माझ्यामध्ये जी काही फिजिकल स्ट्रेंथ आहे तसं मला काय करावं लागेल, यूज करावं लागेल. जर मी हे मार्कर उचलण्या इतपत माझ्याकडे स्ट्रेंथ नसेल तर मी हा मार्कर उचलू शकणार नाहीये. सो फोर्स मी त्या ठिकाणी डिफाईन करत असताना मी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक डेफिनेशन लिहून देत असतो जी की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होते. ती म्हणजे द फिजिकल strength of body, the physical strength of our body to set object in motion, as I have physical strength, so with that strength I am writing with the help of this marker on this whiteboard. So this is nothing but the force. So you can use both the definition, push or pull of an object, it is nothing but the force, and the physical strength of our body, it is a force. For example, if there is a football on the ground, and if we think about that we want to set this football into the motion, so in that case we'll have to kick that football. आता माझा पाय तुम्हाला दिसत नसेल, मी पायाने किक करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो हा पोर्शन मध्ये निघतोय, त्याच्यामुळे मी किक करू शकत, मी हाताने असं करतोय. ओके, सो इफ यू वॉन्ट टू किक दॅट फुटबॉल, इन दॅट केस we'll have to apply the force. And which force we use in such situation? That is nothing but a muscular force. Simply, माझी ड्रॉइंग काही एवढी छान नाहीये, पण या ठिकाणी मी प्रयत्न करतोय ड्रॉइंग त्या ठिकाणी करण्याचा. सो हा जो बॉय आहे हा त्या ठिकाणी या बॉलवर काय करतोय, किक करतोय. इन दॅट केस ही यूज हिज फिजिकल स्ट्रेंथ टू सेट दिस फुटबॉल इन टू द मोशन. सो इफ ही यूज हिज फिजिकल स्ट्रेंथ with the help of the muscles, with the help of his legs, he set that football into the motion. We said that initially that object it is at rest, and when he kick the football, it's set into the motion. So ball set into the football, set into the motion. So in that case, this is the simple example. Later on आणखी आपण काही एक्झाम्पल सांगू शकतो. We can push the object, we can pull the object because of force, we can put the object because of force, we can collect the things because of force. आपण एखादी गोष्ट उचलतोय, ठेवतोय, ती सुद्धा फोर्समुळेच त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर एखादी गोष्ट फेकायची, थ्रो करायचा आहे, त्या ठिकाणी फोर्सचा उपयोग करतो. म्हणजे फोर्स, without force there is no action, it is possible. We can say force set into the action, motion it takes place. So force when set into the action, motion it takes place. So what is meant by motion? So object is initially at rest. So whenever we apply the force, the ball set into the motion. So initially football it is at rest, and it get displaced from its original position. It is at rest and now it is set into the motion. But whenever the object is displaced once, it is not a motion. If we say that we kick the football and then it is set into the motion, it is a wrong method to explain the motion. If we observe the things that continuously displacing, like a fan. If we consider an example of electric fan, in that case fan it is continuously displacing. The blades of fan are continuously displacing from its original position. In that sense, we can say that fan it is in a motion. So what is meant by motion? So motion, it is nothing but continuous displacement of an object
from its mean position. From its mean position. So if this ball, it is continuously displaced from its mean position, it means that it is in a motion. If it is displaced by such some amount and then it is at rest, we don't say that object, that football, it is in a motion. But if we observe that moving fan, the blades of fan are continuously displacing from its original position, it means that that object set into the motion. So continuous displacement of an object, it is nothing but the motion. So we know that earth, it is in a continuous motion around the sun. So in that sense, there are different kinds of motion are there. So in next part, we are going to discuss about the types of motion. Types of motion. Hope you are understanding well. If there is any problem regarding that issue, that light issue and some other issue, this is my first video and हा माझा पहिला व्हिडिओ असेल. सो त्यामुळे त्या ठिकाणी काही अडचणी येतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये त्या ठिकाणी पोस्ट करा, जेणेकरून मला भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्या अडचणी जी आहेत त्या रिझॉल्व्ह करण्यासाठी निश्चितच तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. कुठे जरी व्हिडिओमध्ये असं काही वाटत असेल की बाबा इथे हा ब्लर आहे, व्हिजिबल आहे, तर हा रेकॉर्डेड लेक्चर आहे, लाईव्ह लेक्चर आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला मी पोस्ट करणार, जिथे कुठे तुम्हाला वाटणार की तिथे मला तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी सजेस्ट करायच्या, जेणेकरून मी त्या ठिकाणी त्या गोष्टी क्लिअर करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. ओके, सो by discussing the gravitation and gravity, then force and motion, now we are going to discuss about the types of motion. Types of motion. Types of motion. So motion, generally there are various types of motion that we observe in our day-to-day life. In that case, here are the two main types of motion, that is nothing but the linear motion and second one, that is non-linear motion. Non-linear motion. Two types of motion are there, linear motion and non-linear motion. So whenever we discuss about the linear motion, that word tells us, तो शब्दच त्या ठिकाणी सांगतोय की लिनियर म्हणजे काय. लिनियर म्हणजे काय तर लाईन. लिनियर म्हणजे काय, लाईन. सो अशा केसमध्ये द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग स्ट्रेट लाईन. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग स्ट्रेट लाईन. इफ यू कन्सिडर ए बुलेट शूट फ्रॉम ए गन. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर बंदुकीची गोळी कशी जाणार. फर्स्ट मी इथनं जर का शूट केलं तर त्या ठिकाणी पहिल्यांदा माझा तो मोबाईल जो आहे शूटिंगचा तो पहिल्यांदा हिट होणार या ठिकाणी. की असं होईल की इकडे बाजूला त्या ठिकाणी गोळ्या लागतील, तर नाही. तर मी ज्या वेळेला मोबाईलच्या दिशेने शूट करणार तर पहिल्यांदा माझा मोबाईल त्या ठिकाणी काय होणार, शूट होणार. म्हणजे याचा अर्थ काय, तर ती जी गोळी आहे बंदुकीची ती सरळ दिशेने जाणार आणि ती कंटिन्युअस काय करणार, डिस्प्लेसमेंट करणार. मी आता इथे उभा आहे आणि माझ्या आणि त्या कॅमेराच्या मध्ये त्या ठिकाणी काय आहे, डिस्टन्स आहे. तर ते डिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी ती गोळी काय करत जाणार, त्या ठिकाणी प्लेस चेंज करत जाणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. सो दॅट कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द मोशन. इन दॅट सेन्स that bullet shoot from the gun, it is displaced from its original position continuously, and in that sense it's travel a straight line path. In that sense this is a linear motion. And in other word, दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आता तुम्हाला निश्चितच नॉन लिनियर मोशनचा अर्थ कळला असेल. एखादी मोशन जी लिनियर मध्ये नाहीये, इट इज नॉट इन लाईन. ती जर लाईन मध्ये नसेल तर त्या मोशनला काय म्हणणार आपण, सिम्पली लिनियर मोशन. काय म्हणणार आहे, लिनियर मोशन. एक्झाम्पलच्या बेसिसवरती सांगायचं झालं तर मोशन किंवा मुव्हिंग फॅन. इफ यू कन्सिडर द मोशन ऑफ एन फॅन, द फॅन इट इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन. फॅन कसा फिरतोय, सर्क्युलर मोशन मध्ये त्या ठिकाणी फिरत असतोय. सो दॅट मोशन इट इज नथिंग बट द सर्क्युलर मोशन. So this is not a linear motion, this is a non-linear motion, that is a circular motion. So when an object travel along straight line, it is said that linear motion, and when an object it is not traveling along a straight line, it is nothing but the motion, it is non-linear motion. So in that sense linear motions and non-linear motion are the two types. Non-linear motion चे बरेच प्रकार आहेत. लिनियर मोशन मध्ये दोन प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे युनिफॉर्म लिनियर मोशन अँड
नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता याचा आपण अभ्यास त्या ठिकाणी 9th क्लासमध्ये फर्स्ट चॅप्टर लॉज ऑफ मोशन मध्ये ऑलरेडी केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा त्या ठिकाणी आपल्याला काही अभ्यास करण्याची गरज नाहीये, किंवा इव्हन दो तुम्ही त्या ठिकाणी तो कन्सेप्ट त्या ठिकाणी चांगला शिकला असेल तरी सुद्धा तुम्हाला अडचणी येतील, तर मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो इयत्ता 9वीच्या फर्स्ट चॅप्टरवर त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच तो व्हिडिओ बघून त्या ठिकाणी युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन तुम्हाला रिवाइज करता येईल. तर हा जो काही कन्सेप्ट आहे लिनियर मोशन आपल्याला या ठिकाणी बघायचं नाही. आपल्याला त्या ठिकाणी जो बघायचा आहे तो नॉन लिनियर मधला एक महत्वाचा प्रकार बघायचा. नॉन लिनियर मध्ये जो येतोय तो म्हणजे सर्क्युलर मोशन. कोणता येतोय? सर्क्युलर मोशन. बिकॉज वी आर डिस्कसिंग अबाउट द ग्रॅव्हिटेशन, अँड ग्रॅव्हिटेशन इट इज टोटली रिलेटेड विथ द प्लॅनेट अँड प्लॅनेटरी सिस्टम. इन दॅट सेन्स that earth revolve around the sun in a circular way that we understand initially from the childhood. So in that sense this is the circular motion. Circular motion one of the non-linear motion. Then periodic motion is there. Periodic motion is there. Then rotational motion is there. Rotational motion is there. Then fourth, that is translational motion is there. Translational motion is there. So these are the different kinds of. Again there are some other types, that is nothing but random motion. That butterfly move from one flower to another flower, that is the random motion. In that sense it is not a circular, it is not a linear motion, it is a non-linear motion. Circular motion is the type of non-linear motion. Periodic motion, that happens after a short intervals, so such motion is called as a periodic motion. Rotational motion, it is along the axis. In that sense this is the rotational motion. Translational motion, so these are the non-linear motion. But in this chapter we are going to discuss about the linear motion. That is the circular motion. So what is meant by circular motion, that we are going to discuss. So त्या ठिकाणी जे आहे आपण लिनियर मोशन जी आहे ती त्या ठिकाणी पाहणार आहे. लिनियर मोशन जी आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहे. लिनियर मोशन, नॉन लिनियर मोशन जी आहे ती आपण पाहणार आहे. सॉरी, थोडस दस्तर त्या ठिकाणी ठेवत असताना थोडस. नॉन लिनियर मोशन मध्ये त्या ठिकाणी जो पाहणार आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन. कोणता पाहणार आहे? सर्क्युलर मोशन. काय पाहणार आहे? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. सॉरी, इकडे लिहितो थोडस. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी आपण शिकत असताना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सिंपली एक सर्कल त्या ठिकाणी ड्रॉ करणार. सर्कल त्या ठिकाणी बघा कुठल्याही प्रकारचं जॉमेट्रिकल ॲपॅरेटस त्या ठिकाणी किंवा इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी यूज करत नाहीत. सर्कल जसा येईल त्याच्यामध्ये त्याला सर्कल कन्सिडर करायचंय. कुठेतरी त्या ठिकाणी वेगळ्या कमेंट्स त्या ठिकाणी होणार नाही त्याची काळजी त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही घ्याल. माझे चांगले विद्यार्थी तुम्ही आहात. त्या ठिकाणी हा जो आहे दिस इज सर्कल. हे काय आहे? सर्कल आहे. सो या सर्कल, दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. हे काय आहे? सर्कलचं सेंटर आहे. इफ यू कन्सिडर दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल, अँड अलॉंग दिस रेडियस here it is the object. इथे एक ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट, वस्तू आहे. आणि दॅट ऑब्जेक्ट इट इज ट्रॅव्हल अलॉंग दिस पाथ. रेड पेनने त्या ठिकाणी दाखवते. दिस ऑब्जेक्ट ट्रॅव्हल अलॉंग दिस पाथ. सो दिस इज द कंप्लीट circumference. This is the complete circumference of circle. This is the complete circumference of circle. हे complete circumference आहे. We can call it as a circumference of circle or circular orbit or circular path or circular path. याला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणा, सर्क्युलर ऑर्बिट म्हणा किंवा सर्क्युलर
पाथ म्हणा, सर्क्युलर पाथ. तिन्ही त्या ठिकाणी शब्द म्हटले तरी चालतील एक वेगवेगळ्या डेफिनेशन मध्ये. सो अशा केसमध्ये दिस इज हा एक ऑब्जेक्ट आहे आणि जो या सर्कम्फरन्स ऑफ सर्कल मध्ये काय करतोय, त्या ठिकाणी फिरत असतोय, मोशन मध्ये असतोय. तो कंटिन्युअस मोशन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणणार की तो कोणत्या मोशन मध्ये आहे, अलॉंग द सर्कल. आणि तो कोणता पाथ फॉलो करतोय, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मग अशा केसमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, सर्क्युलर मोशन. काय म्हणू शकतो, सर्क्युलर मोशन. एक डेफिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये जर पाहायचं म्हटलं, द मोशन ऑफ an object along, this is circumference of circle, it is called as circular motion. याला काय म्हणणार आपण, सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग circumference of circle, it is called as a circular motion. If we consider this is an object and this object it is revolving around the circle. In that sense, the motion of this object it is called as a circular motion. This is the simple definition. एक डेफिनेशन झाली. दुसरी डेफिनेशन सुद्धा आपण अल्टरनेट डेफिनेशन तयार करू शकतो by using the circular orbit word, the circular orbit. For that purpose, we'll have to change the definition. The motion of an object along circular orbit. Instead of this word circumference of circle, you can use circular orbit. So motion of an object along circular orbit, it is called as a circular motion. Or in third definition, you can use the word the motion of an object along a circular path, it is called as a circular motion. So in that sense, we can say this is the circular motion, and we know that every planets revolve around the sun in a circular orbit. From the childhood that we learn about the motion of an planet. So in that case, एक्झाम्पलच्या बेसिसवरती सांगायचं म्हटलं तर भरपूर असे एक्झाम्पल आता सांगता येतील. बघा, नवरात्रीचा सीझन चालू आहे आणि सगळीकडे त्या ठिकाणी आकाश पाळणे आपण बघतोय, जायंट व्हील. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी त्याची जी मोशन आहे ती कोणती मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे. काय आहे, सर्क्युलर मोशन. आपण समजा आता हा जो काय आहे आकाश पाळणा जर आहे असं आपण जर म्हटलं तर या आकाश पाळण्यामध्ये इथे त्या ठिकाणी अशा ट्रॉलीज असतील, बरोबर आहे. आणि अशा केसमध्ये त्या ठिकाणी आपण आता मुद्दामून चंद्रासारखे दाखवलेले आहेत, बरोबर आहे, कारण चंद्राला भेटायला जाणार आकाश पाळण्यामध्ये बसून, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मुद्दामून असं चंद्रकोरीचा आकार त्या ठिकाणी दिलेला आहे बसण्यासाठी. सो अशा केसमध्ये याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी मी बसलेलो आहे आणि माझे विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत, आणि हे जे आहेत हे ऑब्जेक्ट्स आहेत. काय आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत, जे काय फिरतात आहे, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतात आहे. कसे फिरतात आहे, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतात. सो मोशन ऑफ मी अँड माय स्टुडंट्स, इट इज अ सर्क्युलर मोशन. दॅट इज अ सर्क्युलर मोशन. सो आकाश पाळणा जो म्हणता येईल, जो आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणा जायंट व्हील, इट इज अन एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. आणखी काही एक्झाम्पल सांगता येतील, आणखी काही एक्झाम्पल तुमच्या डोक्यामध्ये असतील तर ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्कीच त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल त्या ठिकाणी आहेत ते सांगू शकता. त्याच्यामध्ये मुव्हिंग फॅन असेल, त्याच्यानंतर मेरी गो राऊंड आहे. लहानपणी आपण एक छान खेळ खेळत होतो मेरी गो राऊंड, ज्याच्यामध्ये आपण एक मेरी गो राऊंड असेल. त्याच्यानंतर मामाचं पत्र हरवलं असेल, तो एक खेळ आहे जे सुद्धा आणखी आपलं या ठिकाणी सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल होऊ शकते. ज्याच्यामध्ये विद्यार्थी जे आहे ते सर्कलमध्ये बसायचे आणि एक विद्यार्थी त्या ठिकाणी एक सरांचा रुमाल जो आहे, हात रुमाल जो आहे तो त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या पाठीमागे टाकत त्या ठिकाणी सर्कलमध्ये धावायचा, आणि मामाचं पत्र हरवलं, कोणाला सापडलं, अशा प्रकारचा आपण खेळ खेळतो. लहानपण जे आहे त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला या ठिकाणी आठवल्याशिवाय राहणार नाही. सर्क्युलर मोशन या ठिकाणी आपण समजून घेतलंय. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग circumference of circle, it is called as a circular motion. So this is the view of circle, and in that sense we can understand the motion of an object, it is a circular motion. Hope you understand it well. Now we are going to discuss about that force. We are going to discuss about the force and motion. In that case, आता एखादा ऑब्जेक्ट जर का त्या ठिकाणी सर्कलमध्ये असेल, एखादा ऑब्जेक्ट जर त्या ठिकाणी सर्कलमध्ये फिरत असेल, तर आपण म्हटलंय एखादा ऑब्जेक्ट सर्कलमध्ये फिरत असेल तर तो ऑब्जेक्ट सर्कलमध्ये कुठपर्यंत फिरत राहील,
बरोबर आहे. तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी त्याला सर्कलमध्ये फिरत राहण्यासाठी कोणता फोर्स गरजेचा आहे? कारण ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तर कोण गरजेचा आहे? फोर्स गरजेचा आहे. फोर्स सेट इन टू द ऑब्जेक्ट मोशन दॅट न्यूटन सेट दॅट नो ऑब्जेक्ट चेंजेस पोझिशन ऑफ इट्स ओन until we applied an external unbalanced force on it. Which force it is necessary to set object into the circular motion? So त्याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे. आता अगदी त्या ठिकाणी विद्यार्थी हसतात ज्या वेळेला वर्गामध्ये आम्ही या ठिकाणी मी जो आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला वर्गामध्ये एक्झाम्पल सांगतो, परंतु अगदी चाइल्डहुडच्या मेमरीज ज्या आहेत त्या ठिकाणी ताज्या होतात. लहानपणी खेडेगावमध्ये कोणाला त्या ठिकाणी ऑड वाटू शकतं, पण त्या ठिकाणी एक आठवण जी आहे म्हणजे जे माझे मित्र असतील किंवा जे माझं पालक असतील, जे इतर पालक आहेत ते विद्यार्थ्यासोबत जेव्हा हा व्हिडिओ बघणार त्या ठिकाणी त्यांना निश्चितच त्यांचं बालपण आठवेल. जे खेडेगावमध्ये राहणार त्यांना 100% हे या ठिकाणी आठवणार की बघा लहानपणे आपण जे आहे आपण आता बघतोय की एक कदम स्वच्छता की ओर अशा प्रकारचे कन्सेप्ट येतात ते मोदीजींनी त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि ज्याद्वारे आपण पाहतो की प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वच्छ शौचालय बांधणं हे त्या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे. परंतु पूर्वी जे काय असायचं किंवा खेडेगावामध्ये अजूनही त्या ठिकाणी आपण पाहतोय की शौचास बाहेर जावं लागतं, वॉशरूमला बाहेर जावं लागतंय आणि आम्ही त्यातलाच एक भाग होतो. लहानपणी आम्ही सुद्धा शौचास बाहेर जायचो आणि त्यामध्ये एक असं त्या ठिकाणी एक डब्बा असायचा ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं असायचं. आता थोडंसं ऑकवर्ड वाटेल, थोडंसं ऑकवर्ड वाटण्याचं कारणच तसं आहे. सो अशा केसमध्ये हा डब्बाचा असं त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असायचं आणि हा डब्बा घेतल्यानंतर हा डब्बा असा पकडायचा आणि तो डब्बा पकडल्यानंतर असा त्या ठिकाणी सर्कलमध्ये पळत पळत त्या ठिकाणी असं सर्कलमध्ये घुमत घुमत आम्ही असं पळत पळत त्या ठिकाणी वॉशरूमला त्या ठिकाणी जायचो. परंतु कधी डोक्यामध्ये हा कन्सेप्ट आला नाही की ते जे पाणी आहे ज्या वेळेला हा डब्बा उलट्या दिशेने होणार माझ्या हातामध्ये when I hold this object in opposite manner in upside down so ते वॉटर काय व्हायला पाहिजे? खाली सांडायला पाहिजे, पण ते पाणी खाली सांडत नाही. का बरं? काय असेल याच्या मागचं रिझन? तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल, हो की नाही? सो अशा केसमध्ये हे जे पाणी आहे हे खाली न पडण्याचं एकच कारण आहे की मी जो आहे तो मी माझ्या हाताने तो ऑब्जेक्ट काय केलेला आहे? धरून ठेवलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन आहे. काय आहे? सर्क्युलर मोशन. आणि तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असताना त्याच्यावर एक फोर्स असा लागतोय जो त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टच्या सेंटरकडे लागतोय. कुठे लागतोय? सेंटरकडे लागतोय. मग अशा केसमध्ये त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट जो आहे तो फोर्स कुठे लागतोय? सेंटरकडे लागतोय. मग अशा केसमध्ये ज्या वेळेला आपण तो जो काही पाण्याचा डब्बा जो असा फिरवतोय त्यावेळेला त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स लागतोय तो म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स? त्याला सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो आपण. त्याला सेंटर सिकिंग फोर्स म्हणतात. काय म्हणतात? सेंटर सिकिंग फोर्स म्हणू शकता, जो नेहमी कुठे लागतोय? सेंटरकडे लागतोय. मग अशा केसमध्ये हा फोर्स जो आहे तो फोर्स ज्या वेळेला आम्ही 11वीला त्या ठिकाणी इथे शिकायला आलो त्यावेळेला अगदी छान छान कन्सेप्ट त्या ठिकाणी सायन्सचे शिकलेत. अगदी छान शिक्षक त्या ठिकाणी आम्हाला मिळाले आणि त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी हा कन्सेप्ट आम्हाला शिकायला मिळाला. त्यांनीही त्यावेळेला हेच एक्झाम्पल आम्हाला समजून सांगितलं जे आजही माझ्या त्या ठिकाणी लक्षात आहे. हा जो फोर्स आहे याला आपण काय म्हणतोय? सेंट्रिपिटल फोर्स. आणि तो कुठे लागतोय? सेंटरकडे लागतोय. सर्कलच्या कुठे लागतोय? सेंटरकडे लागतोय. सो अशा केसमध्ये द फोर्स आपण त्या ठिकाणी त्याचे डेफिनेशन करू शकतो. द फोर्स विच इज डायरेक्टेड towards center of circle, the force which is directed toward the center of the circle, it is called as centripetal force. So such a force it is called as a centripetal force, and this force it is necessary to set the object is in a motion. कोणताही ऑब्जेक्ट जो असेल तो जर का सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याच्यावरती एक फोर्स लागणं गरजेचं आहे, तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आता त्याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आता माझ्याजवळ एक पेन आहे.
हा पेन आहे, जो पेन माझ्या हातामध्ये आहे आणि मी आता याच्यावर काय करतोय, फोर्स लावतोय, बरोबर आहे, मस्क्युलर फोर्स, आणि त्याला सर्कलमध्ये त्या ठिकाणी फिरवतो. सर्कलमध्ये आता हा पेन जो आहे तो सर्कलमध्ये त्या ठिकाणी फिरतोय, बरोबर आहे, दिसत असेल तुम्हाला, सर्कलमध्ये त्या ठिकाणी फिरतोय. पण जेव्हा मी त्याच्यावरचा फोर्स काढून टाकतोय तर हा फोर्स पेन जो आहे त्या ठिकाणी काय करतोय, टँजेन्शनल डायरेक्शननी, कोणत्या डायरेक्शननी, टँजेन्शनल डायरेक्शननी, कोणत्या डायरेक्शननी, टँजेन्शनल डायरेक्शन, टँजेन्शनल डायरेक्शननी असा काय होतोय, सर्कलच्या बाहेर फेकला जातोय. काय जातोय, सर्कलच्या बाहेर टाकलं. म्हणजे ऑब्जेक्टवरचा सेंट्रिपिटल फोर्स ज्या वेळेला रिमूव्ह केला जातो त्यावेळेला ऑब्जेक्ट काय केला जातो, त्या सर्कलच्या बाहेर चालला जातो. काय चालला जातो, सर्कलच्या बाहेर चालला जातो. सो हाच फोर्स जो आहे तो एखाद्या ऑब्जेक्टला कशामध्ये ठेवत असतो, सर्क्युलर मोशन मध्ये ठेवत असतो. याच्या अपोजिट एक फोर्स आहे बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. त्या फोर्सद्वारे तो ऑब्जेक्ट काय केला जातो, बाहेरच्या दिशेने फेकला जातो, ऍज लाईक दॅट पेन. सो अशा केसमध्ये जर आपण याचा विचार जर थोडासा आपल्याशी रिलेटेबल केला तर बघा, अर्थ इट इज इन अ मोशन, अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन, पृथ्वी जी सूर्यभोवती फिरते. मग अशा केसमध्ये स्वतः सूर्यभोवती फिरता फिरता स्वतः भोवती सुद्धा फिरते. आपण हे फिजिक्स, जिओग्राफीमध्ये, भूगोलामध्ये आपण शिकलेलो आहे. मग अशा केसमध्ये ज्यावेळेला ती स्वतः भोवती फिरते त्यावेळेला ती जर फिरत असेल, एखादी वस्तू जर मोशन मध्ये असेल, मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना काय करतोय, फॅन ज्यावेळेला स्टडी कंडिशन मध्ये असतो त्यावेळेला त्याच्यावर एखादं वस्तू ठेवतोय आणि त्यावेळेला फॅन सुरू करायला सांगतोय की फॅन हा मोशन मध्ये, कोणत्या मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये. पण तो फॅन वरती तो ऑब्जेक्ट तसाच स्थिर राहत नाही. तो ज्या वेळेला फॅन सुरू होतो त्यावेळेला तो फॅन काय करतो, त्या ऑब्जेक्टला टँजेन्शनली बाहेरच्या दिशेने फेकून देतो. कारण फॅन त्या ऑब्जेक्टला काय करू शकत नाही, सेंटरकडे ओढून धरू शकत नाही. कारण फॅनकडे काय नाहीये, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फोर्स जो आहे तो त्याच्याकडे नाहीये. म्हणजे अशा केसमध्ये फॅन जो आहे तो त्या वस्तूला काय करू शकत नाही, त्याच्या सेंटरकडे ओढून धरू शकत नाही. जसं की आपली पृथ्वी जी आहे, ती पृथ्वी आपल्यावर आईसारखं प्रेम करते. जसं की एखादं बाळ जी आहे आईपासून दूर चाललं की आई काय करते, त्याला ओढते आणि स्वतःपर्यंत आणते. तसंच पृथ्वी जी आहे, बरोबर आहे, मायथॉलॉजी म्हणते आपले, मायथॉलॉजी वेगळा कन्सेप्ट आहे, पण त्याद्वारे मी जर आहे या ठिकाणी तर त्याला आईची उपमा देतोय की पृथ्वीची ह्या आईगत माया आपल्यावर लावते. आणि ज्याद्वारे एखादी वस्तू जर का तिच्यापासून दूर जात असेल तर ती तिच्यावर काय लावते, फोर्स लावते. आणि त्या फोर्सद्वारे, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सद्वारे त्या वस्तूला स्वतःकडे आणते. आणि तो फोर्स जो आहे तो सेंटर सिकिंग फोर्स आहे, सेंटरकडे लागतोय. त्याच्यामुळे सुद्धा आपण काय होऊ शकत नाही, जरी अर्थ मोशन मध्ये आहे, अर्थ जरी मोशन मध्ये आहे, स्वतः भोवती फिरते, तरी सुद्धा आपण बाहेरच्या दिशेने फेकल्या जात नाही. कारण अर्थ आपल्यावर सुद्धा काय लावत असते, सेंट्रिपिटल फोर्स लावत असते. द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, इट इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल फोर्स. अशा केसमध्ये हा जो फोर्स आहे तो कोणत्याही ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये ठेवण्यासाठी काय आहे, गरजेचा आहे. मग आपण आता एक एक्झाम्पल बघितलं होतं सर्क्युलर मोशन मध्ये, जायंट व्हील. मग त्या जायंट व्हील मध्ये सर सुद्धा आमच्यावर असा फोर्स लागत असेल का, तर ऑब्विसली 100%, 101% तो फोर्स तुमच्यावर लागणार आहे, ज्याद्वारे तुम्ही काय केलं जाणार, त्या व्हीलच्या सेंटरकडे ओढलं जाणार. अदरवाईज तुम्ही काय होणार, त्या आकाश पाळण्यामधून खाली पडणार, टँजेन्शनल डायरेक्शननी खाली पडणार. सो अशा केसमध्ये तो फोर्स आहे. आता हा जो फोर्स आहे या फोर्सचा एक फॉर्म्युला तयार होतो बघा, सेंट्रिपिटल फोर्स, इट इज mv²/r, mv²/r. Here it is, m it is the mass of that object, v it is the velocity of the object, and r it is the radius of the object, the radius of the object or the object which applied the centripetal force on that object. So हा जो फॉर्म्युला आहे 11th मध्ये त्या ठिकाणी तुम्ही पाहणार आहे. याचा फक्त एक मेकॅनिझम त्या ठिकाणी आपल्याला आहे जे आपण पुढे पाहणार आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी जर चांगला समजला असेल तर त्या ठिकाणी एक स्क्रीनशॉट घ्यायचा डेफिनेशनचा, किंवा तुम्ही सोबतच त्या ठिकाणी राईट डाऊन करू शकता, किंवा एक प्रकारे अंडरस्टँड करायचं आहे त्याच्यानंतर आणि डेफिनेशनचा स्क्रीनशॉट किंवा सोबतच त्या ठिकाणी डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. बघा, कुठेही त्या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे तो बोर होत नाही. याचं कारणच ते आहे की या चॅप्टरमध्ये ज्या काही क्युरियस कन्सेप्ट आहे, क्युरियस कन्सेप्ट म्हणायला गेलं तर आपल्या ब्रह्मांडामध्ये, युनिव्हर्समध्ये काय काय घडतं, किंवा आपण पृथ्वीवर असताना आपण काय काय फील करतोय, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणारा हा चॅप्टर आहे. त्याच्यामुळे कुठेच त्या ठिकाणी या चॅप्टरमध्ये आपल्याला बोर होणार नाही याची निश्चितच त्या ठिकाणी खात्री मला आहे. आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून हा चॅप्टर तुमचा त्या ठिकाणी रिवाइज होणार आहे. यानंतर जे आहे
आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून, या सगळ्या अर्थचा विचार करून एक सायंटिस्ट आहेत बघा, त्याचं नाव आहे केप्लस. काय आहे? केप्लस. सो केप्लर वॉज अ सायंटिस्ट. केप्लर वॉज द सायंटिस्ट हू पुट फॉर द थिअरी रिगार्डिंग द प्लॅनेटरी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. त्यांनी काय केलं? अशाच त्या ठिकाणी प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केला की प्लॅनेट्स कशा प्रकारे त्या ठिकाणी फिरतात आणि त्यांचा काय त्या ठिकाणी स्पीड आहे, काय त्यांनी त्या ठिकाणी एरिया कव्हर करतात, त्यांचं त्या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना त्यांनी 3 लॉ जे आहेत त्या ठिकाणी मांडले केप्लरचे. आणि या चॅप्टर मध्ये ते 3 लॉ आपल्याला त्या ठिकाणी शिकायला, एक एक लॉ आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. स्टार्टिंगला आपण त्या ठिकाणी हेडिंग बघणार केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. Kepler's law of planetary motion. So in that case, Kepler's put forth his first law, that is Kepler first law. Kepler first law of planetary motion. आता तो लॉ समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी समजाव्या लागतील, कारण त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच एक प्रश्न त्या ठिकाणी त्या ठिकाणी विचारणार किंवा तुम्ही अगोदरच त्या ठिकाणी शिकलेला असेल तर निश्चित तो तुम्हाला प्रश्न पडणार नाही. तर बघा, ज्या वेळेला आपण म्हणतो की दॅट ऑल प्लॅनेट्स, सर्व जे प्लॅनेट्स आहे किंवा आपली पृथ्वी जी असतील ती सूर्याभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरते. परंतु केप्लर्स हा असा सायंटिस्ट होता की ज्याने सांगितलंय की सर्व जे प्लॅनेट्स आहे, इव्हन दो अर्थ सुद्धा आहे, तर ही सूर्याभोवती त्या ठिकाणी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नसून तर ती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते. कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतोय? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय. मग आता ज्या वेळेला आपण 2 जॉमेट्रिकल फिगरचा ज्या वेळेला अभ्यास करणार, सो हे दिस इज द सर्कल, दिस इज द सर्कल, हे सर्कल आहे. आणि ज्या वेळेला आपण एका कोनला त्या ठिकाणी जर का त्याचा सेक्शन जर घेतला तर अशा प्रकारची एक डायग्राम आपल्या समोर त्या ठिकाणी उभी राहते. सॉरी, थोडस डायग्रामला त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही जी डायग्राम आहे, या डायग्रामला म्हणले जातं इलिप्स. सॉरी, ऍक्च्युली त्याला इक्लिप्स म्हणतात. इलिप्स, सॉरी, इलिप्स. ओके, सो इन दॅट केस, अँड दिस इज सर्कल, दिस इज सर्कल. सो प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास करताना केप्लर्स हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी अगदी छान गोष्ट आपल्या समोर मांडली की सर्वच जे प्लॅनेट्स आहेत ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नसून ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. कशामध्ये फिरतात? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. मग हे झालं सर्कल आणि हे झालं इलिप्स. मग आता इथे काय समजून घ्यायचंय बघा, ह्या जर गोष्टी समजून घेतल्या नाही तर आपल्याला 3ही लॉ त्या ठिकाणी समजणार नाही, कारण इथे ह्या गोष्टी समजणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल सर्कल विषयी आपल्याला सर्वांना माहिती आहे, अगदी लहानपणापासून आपण सर्कल शिकत आलो, पण इलिप्स विषयी आपण त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी शिकलेलं नाही. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. हे काय? सेंटर आहे सर्कलचं. दिस इज द रेडियस. ही काय असते? रेडियस असते. दिस इज द डायमीटर. दिस इज द कॉर्ड. सो अशा ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. दिस इज द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सो अशा केसमध्ये पण जर का आपण इलिप्सचा जर विचार केला तर इलिप्समध्ये 2 प्रकारचे ऍक्सिस आपल्याला पाहायला मिळतात. दिस इज द मेजर ऍक्सिस. याला म्हणणार मेजर ऍक्सिस. काय म्हणणार? मेजर ऍक्सिस. याला नाव देऊयात आपण ए बी. दिस इज अ मेजर ऍक्सिस. हा एक मेजर ऍक्सिस झाला आणि हा अगदी सेंटर मधून हा झाला मायनर ऍक्सिस. काय झाला? मायनर ऍक्सिस. मेजर आणि मायनर मधला डिफरन्स तुम्हाला समज. मेजर म्हणजे मोठा, मायनर म्हणजे छोटा. याला आपण सीडी म्हणूयात. काय म्हणूयात? सी आणि डी. दिस इज द मेजर ऍक्सिस, दिस इज द मायनर ऍक्सिस. आता सर्कलमध्ये जसा सेंटर असतो तसा इथे सेंटर नसतो. इथे असतात फोकस. काय असतात? फोकस. आता इथे 2 फोकस असतात बघा, याला म्हणलं जातं फोकस. काय म्हणलं जातं? फोकस. आता 2 आहेत म्हणून त्यांना फोकस न म्हणता फोकाय म्हणतात. काय म्हणतात? फोकाय. काय म्हणलं जातं? फोकाय म्हणलं जातं. सो अशा केसमध्ये हा जो कन्सेप्ट आहे हा त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ही इलिप्टिकल ऑर्बिट, ही जी ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटला त्या ठिकाणी इलिप्टिकल ऑर्बिट म्हणलं जातं. हे जे आहेत हे सेंटर नसून हे फोकस आहेत. हा जो आहे हा मेजर ऍक्सिस आहे, हा मायनर ऍक्सिस आहे. ए बी इट इज द मेजर ऍक्सिस
CD इट इज द मायनर ऍक्सिस. आणि आता इथनं याला जर O म्हटलं तर O पासून B पर्यंतचा जो आहे तो आहे सेमी मेजर ऍक्सिस. काय असेल? सेमी मेजर ऍक्सिस. आणि C पासून O पर्यंत जर असेल किंवा O पासून D पर्यंतचा अर्धा जर असेल तर तो सेमी मायनर ऍक्सिस आहे. सो हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय. बघा, सेमी मायनर ऍक्सिस हाफ, हा जर म्हणला हाफ मेजर ऍक्सिसचा अर्धा म्हटला तर सेमी मेजर ऍक्सिस, आणि मायनर ऍक्सिसचा अर्धा म्हटला तर सेमी मायनर ऍक्सिस. या गोष्टी ज्या वेळेला आपण डोक्यामध्ये ठेवतोय निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी केपलरची लॉ आहेत त्या ठिकाणी समजण्याला त्या ठिकाणी मदत होते. तर बघा काय म्हणतो केपलर्स पहिल्या लॉ मध्ये. बघा याला असंच राहू देऊयात आपण. बघा आता केपलर्सच्या मते काय म्हणतोय लॉ आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. पहिल्यांदा फर्स्ट लॉ जो आहे तो आपण समजून घेऊया. दॅट ऑल प्लॅनेट्स revolve around the sun in an elliptical orbit. With sun is one of its foci. So this is the Kepler first law of planetary motion. आता एक एक त्याच्यातला एक गोष्ट समजूया. ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतात का? नाही. तर सर्व प्लॅनेट जे आहेत ते सन भोवती कशा ऑर्बिट मध्ये फिरतात? इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात. अँड सन इज वन ऑफ द इट्स फोकाय. सो आपण इथे काय करणार? इथे आपण काढणार सन. काय काढणार? सन. आता ही जी काही जॉमेट्रिकल फिगर आहे त्याला आपण म्हणणार सन. काय म्हणणार? सन. आणि इथे आपण कन्सिडर करणार प्लॅनेट्स आपण आपलाच प्लॅनेट्स त्या ठिकाणी कन्सिडर करणार अर्थ. काय कन्सिडर करणार? अर्थ. सो हा जो काही सन आहे हा कुठे आहे? फोकसवर आहे. कुठे आहे? फोकसवर आहे, सेंटरवर आहे. आणि ही अर्थ जी आहे ही इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते. आता ही अर्थ आहे तसेच बाकीचे प्लॅनेट सुद्धा कसे सूर्याभोवती कसे फिरणार? इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार. कशी फिरणार? इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये. मग अशा केसमध्ये त्याने पहिला लॉ काय कन्स्ट्रक्ट केला? दॅट ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द sun in an elliptical orbit and sun is one of its foci. आणि त्याचं सर्व प्लॅनेट ज्या वेळेला इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात त्या सर्वांचं सेंटर म्हणजे त्या सर्वांचा फोकल पॉइंट कोण असेल? सन असेल. सो इन दिस वे ही construct the first law of planetary motion. Now second law of planetary motion, that is the Kepler second law of planetary motion. सोबतच त्या ठिकाणी नोट डाऊन करत राहायचे. पॉइंट जे आहेत ते नोट डाऊन करत राहायचे. केपलर्स सेकंड लॉ. दिस लॉ इट इज ऑल्सो कॉल्ड एज इट इज अबाउट द एरियल व्हेलॉसिटी. एरियल व्हेलॉसिटी साठी काय आहे तर बघा एक्झाम्पलच्या बेसिस वरती पाहूयात जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग होणार आहे. बघा आता इनिशियली आपण त्या ठिकाणी यांना काय कन्सिडर केलंय? दिस इज सन सारखं त्याला हे करतोय एक प्रकारे. कुठे आहे? फोकस वरती आहे सन. अशा केसमध्ये प्लॅनेट्स आहे. काय आहेत? प्लॅनेट्स आहे. समजा आता हा सन आहे आणि हा सनच्या भोवती एक प्लॅनेट आहे. तो प्लॅनेट त्या ठिकाणी तो जो प्लॅनेट आहे तो 3 वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी फिरतोय. बघा इथे ए या लोकेशन वरती तो प्लॅनेट आहे आणि तो इक्वल टाइम मध्ये त्या प्लॅनेटला एका तासाचा टाइम दिलेला आहे. एका तासामध्ये तो ए वरनं बी वर जातोय. तर तो एवढा एरिया कव्हर करतोय. किती तासामध्ये? 1 तासामध्ये. 1 आवर मध्ये तो किती एरिया कव्हर करतोय? ए बी. आता तो तिसऱ्या केसमध्ये 1 तासामध्ये इथे येतोय. पुढे आल्यानंतर परत त्याला 1 तास दिला जातो की सी पासनं डी पर्यंत येतोय तो. आणि सी पासनं डी पर्यंत येण्यासाठी सुद्धा किती एक वेळ लागतो त्याला? 1 आवर. किती लागतोय? 1 आवर लागतो. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी आपण जर विचार केला या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा जो एरिया जो आहे हा जो प्लॅनेट आहे
यानं जो एरिया कव्हर केलाय ए बी एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि त्यानं जो एरिया कव्हर केलाय त्याला समजा आपण A1 म्हटलं इन टाइम T1 आणि हा जो एरिया आहे सी पासून डी पर्यंतचे डिस्टन्स केवळ हा एरिया समजा आपण A2 कन्सिडर केला इन टाइम T2 तर अशा केसमध्ये आपण जर पाहिलं तर हे दोन्ही एरिया आपल्याला वेगवेगळे वाटतात. आता इनिशियली मला सुद्धा वाटले होते बरं, असं काही नाहीये. मला सुद्धा ज्या वेळेला मी फिजिक्सचा अभ्यास करत असताना मला सुद्धा हे दोन्ही एरिया वेगवेगळे वाटले होते. पण ज्या वेळेला सायंटिस्ट केपलरने त्या ठिकाणी समजून सांगितलंय की त्या ठिकाणी एरियल व्हेलॉसिटी इट इज कॉन्स्टंट, तर त्याने सांगितलंय की बाबा एरिया A1 विथ रिस्पेक्ट टू टाइम T1 इज इक्वल टू एरिया A2 विथ रिस्पेक्ट टू टाइम T2 म्हणजे याचा अर्थ काय आहे? एरियल व्हेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट. याचा अर्थ थोडक्यात काय सांगता येईल की बाबा 1 तासाचा वेळ दिलेला असताना ज्या वेळेला ऑब्जेक्ट प्लॅनेटरी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो त्यावेळेला 1 तासामध्ये ए पासून बी पर्यंत येण्यासाठी जेवढा एरिया कव्हर केला तर 1 तासामध्ये सी पासून डी पर्यंत येण्यासाठी जो एरिया कव्हर केलाय तो एरिया A1 आणि तो एरिया A2 हे दोन्ही एरिया काय आहेत? इक्वल्स आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे? केपलरचं आहे. आणि त्याच्यावरनं त्यांनी काय लॉ त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे तर बघा काय म्हणतात केपलर्स लाईन जॉईनिंग फ्रॉम, हा कोण आहे? प्लॅनेट. कोण आहे? प्लॅनेट. लाईन जॉईनिंग बिटवीन सन टू ए प्लॅनेट, सन पासून प्लॅनेट पर्यंत. केपलर सेकंड लॉ त्या ठिकाणी ए लाईन जॉईनिंग बिटवीन सन टू ए प्लॅनेट sweeps equal area in equal interval of time, and this is the Kepler second law of planetary motion. हा केपलरचा काय आहे? सेकंड लॉ आहे प्लॅनेटरी मोशनचा. That line joining between sun to a planet sweeps equal area. Sweeps means cover. That travels equal area in equal interval of time. म्हणजे A पासून B पर्यंत जे अंतर आहे आणि C पासून D पर्यंत जे अंतर आहे हे दोन्ही अंतर त्याने एका तासामध्ये कव्हर केलेले आहे. आणि एरिया हा जो आहे हा A1 आहे आणि हा एरिया जो आहे A2 आहे. तर हे दोन्ही एरिया काय आहेत? इक्वल आहेत विथ रिस्पेक्ट टू टाइम, असं केपलरचं म्हणणं आहे. आणि त्याद्वारे त्यांनी स्टेटमेंट केलंय ए लाईन जॉईनिंग बिटवीन सन टू अ प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो दॅट इज ऑल अबाउट केपलर सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. इंटरेस्टिंग आहे, अगदी इंटरेस्टिंग आहे. थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. नंतर त्या ठिकाणी आपण तिसरा जो लॉ आहे प्लॅनेटरी मोशनच्या रिगार्डिंग तो त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे. बघा, whenever that Kepler talking about the third law about planetary motion, in that sense that he said that all the planets revolve around the sun in an elliptical orbit which sun is one of its foci. In that sense that every planet revolve around the planet in an elliptical orbit. It means that they travel some distance, and in order to travel that distance they require the time. त्यांना काय लागेल? टाइम लागेल. सो ते जे डिस्टन्स ट्रॅव्हल करतायत ते किती आहे? सेमी major axis, and that semi major axis it is denoted by letter small r in that sense. And in that sense they travel a distance along an elliptical orbit. That distance, in order to travel that distance they require time. So time is nothing but time period to revolve around elliptical orbit.
रिव्हॉल्व अराउंड द इलिप्टिकल ऑर्बिट. इफ यू अंडरस्टँड दिस टू कन्सेप्ट. आता बघा, कोणताही ऑब्जेक्ट आहे एखाद्या पाथवरती जर फिरत असेल तर तो त्या ठिकाणी त्याच्या रेडियस पासून, सर्कल जर आपण त्याच्या रेडियस पासून त्या ठिकाणी आपण कन्सिडर करणार, तो डिस्टन्स सर्कम्फरन्स एवढं त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय आणि त्याला त्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्यासाठी काय लागतं, वेळ लागते. सो या ठिकाणी आपण काय केलंय, सो दॅट डिस्टन्स इट इज सेमी मेजर ऍक्सिस फ्रॉम हिअर टू हिअर अप टू. सो इन दॅट केस it requires some time. That time it is nothing but the time period of revolution around the sun. So in that case, what is the statement of third law of planetary motion? That this simply it is described with the help of simple mathematical calculation, that is nothing but t square, it is directly proportional to r cube. If you understand this well, हे जर का तुम्ही लक्षात ठेवलं, हे जर का तुम्ही पाठ केलं, तर तुम्हाला सिम्पली त्या ठिकाणी ह्या तीन गोष्टीवरनं त्या ठिकाणी स्टेटमेंट लिहिता येतं. बघा काय आहे, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. बघा काय आहे, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कोणाचा, ऑफ प्लॅनेट, कोणाच्या भोवती, अराउंड सन. स्क्वेअर ऑफ time period of planet around the sun. It is what is the meaning of this sign? It is directly proportional. It is directly proportional to the what is this, cube. What is this, cube? Directly proportional to the cube of, and what is the r? It is the semi major axis. Cube of semi major axis. So this is the complete statement regarding the Kepler's third law of planetary motion. In that sense, that planet revolve around the sun in an elliptical orbit with time period of revolution t and r. It is the same major axis, which is the distance of planet from the sun. So in that case, square of time period of revolution of planet, it is directly proportional to the cube of semi major axis, but from which is drawing from sun to a planet. So simply we can also state the law from this equation. Square of time period of revolution of planet around the sun, it is directly proportional to the cube of semi major axis drawing from sun to planet. So this is all about the Kepler's planetary law of motion. So in that case, Kepler's discuss about the three laws of planetary motion. बघा अगदी महत्वाचे आहेत. बोर्ड अक्षरशः प्रेम करतं ह्या लॉज वरती. म्हणजे अगदी बघा काही टॉपिक असे असतात की बोर्डला सुद्धा विचारायला त्या ठिकाणी आवडतात. बोर्डमध्ये जर तुम्ही कॉन्झिक्युटिव्ह जर का प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन पेपर जर बघितले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे लॉज आहेत हे बऱ्याच वेळेला विचारलेले त्या ठिकाणी दिसतील. बऱ्याच वेळेला म्हणजे अगदी 10 जर क्वेश्चन पेपर पाहिले तर 10 क्वेश्चन पेपरमध्ये जवळपास 7 क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हे लॉ विचारलेले दिसतील. 7 किंवा 8 क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम या ठिकाणी विचारले. म्हणून म्हणतोय की या प्रश्नावर त्या बोर्डाचं काय आहे, प्रेम आहे. अशा केसमध्ये हे तिन्ही लॉ लिहायचे. तिसरा लॉ लिहित असताना टी स्क्वेअर इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब लिहायचंय, ज्याद्वारे त्या ठिकाणी आर आणि टी या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी एक्सप्लेन करायच्या आहेत त्या ठिकाणी. अशा केसमध्ये एक मिनिट. बघा पूर्ण रेकॉर्डेड सिरीज होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्णच त्या ठिकाणी टॉपिक कव्हर करणार आहे. आतापर्यंत फक्त 3च टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. अगदी अजून 25% फक्त चॅप्टर त्या ठिकाणी झालेला आहे. पुढचा जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण त्या ठिकाणी अंडरस्टँड करणार आहे. काय बघणार आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा
that scientist Newton observed that why object it is vertically falling down or why it is does not move in horizontal direction. आता या गोष्टीचा विचार करत असताना सायंटिस्टला बरेच प्रश्न पडले, न्यूटनला बरेच प्रश्न पडले. बाबा हा जो काही ऍपल आहे, हा जो काही ऍपल आहे हा पृथ्वीकडे त्या ठिकाणी ओढला गेला, बरोबर आहे. हा ऍपल जो आहे त्या ठिकाणी पृथ्वीकडे ओढला गेला की पृथ्वी ऍपलकडे ओढल्या गेली, ऍपल पृथ्वीकडे ओढल्या गेला की पृथ्वी ऍपलकडे ओढल्या गेली, या गोष्टीमध्ये त्याला कन्फ्युजन होतं. परंतु त्यानेच त्या ठिकाणी एक लॉ त्या ठिकाणी बघा डिफाईन केला होता की बाबा फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इट इज मास टाइम इट्स ऍक्सेलरेशन. फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इट इज मास टाइम इट्स ऍक्सेलरेशन. मग आता याचा जर विचार केला आपण तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. जर आपण याला अरेंज केलं या फॉर्म्युला तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. मग कोणत्या ठिकाणी ऍक्सेलरेट होईल बघा, मास इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍक्सेलरेशन. जर मास इनव्हर्सली आहे तर याचा अर्थ काय असतो, जर मास जास्त असेल तर ऍक्सेलरेशन कमी असेल, मास जास्त तर ऍक्सेलरेशन कमी, म्हणजे ऍक्सेलरेट लेस ऍक्सेलरेट कोण होणार, ऍपल ऍक्सेलरेट लेस होणार, कारण त्याचं मास काय आहे, कमी आहे. मास जास्त तर ऍक्सेलरेशन कमी, मास जास्त तर ऍक्सेलरेशन कमी, इथे मोर ऍक्सेलरेशन असणार, काय असणार, मोर ऍक्सेलरेशन. बघा मास कमी तर ऍक्सेलरेशन जास्त, तर मास कोणाचं जास्त असेल, कमी असेल ऑब्व्हियसली. मास याचं साधारणतः 250 ग्राम किती असेल, खूपच मोठा ऍपल असेल तर 250 ग्राम एका पावामध्ये एकच, अशा केसमध्ये. सो ज्याचं मास कमी त्या ठिकाणी तो काय होईल, जास्त ऍक्सेलरेट होईल बाय दिस लॉ. कोण कन्स्ट्रक्ट केलेला आहे लॉ, न्यूटननी, सेकंड लॉ ऑफ न्यूटन. सो अशा केसमध्ये मोर ऍक्सेलरेशन. आणि जर अर्थ जर बघितलं, अर्थचं मास माहिती आहे कोणाला, ज्याला माहिती असेल त्याने पटकन त्या ठिकाणी कमेंट मध्ये पोस्ट करायचे, 6 × 10⁻24 kg, बरोबर. हे आहे अर्थचं मास. आता याच्या 250 ग्रामच्या तुलनेमध्ये बघा 10⁻24 अशा केसमध्ये काहीच नाहीये. अशा केसमध्ये अर्थचं मास हे भरपूर आहे. जर मास जास्त असेल तर त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन काय होईल, लेस होईल, म्हणजे अर्थ काय होणार, लेस ऍक्सेलरेट होणार. काय होणार, लेस ऍक्सेलरेट होणार. मग अशा केसमध्ये असं लक्षात आलंय की या ठिकाणी अर्थ ऍपलकडे गेली का, नाही, ऍपल अर्थकडे काय झालेला आहे, ऍक्सेलरेट झालेला आहे, बिकॉज ऑफ दिस न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे सफरचंद जे आहे ते पृथ्वीकडे ऍक्सेलरेट झाले, सफरचंद हे काय झालंय, पृथ्वीकडे ऍक्सेलरेट झाले. आणि ह्या गोष्टीवरनं दिस लीड टू द फाइंड ऑफ न्यूटन this lead to the find Newton universal law of gravitation. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि या गोष्टीमुळे न्यूटनला त्या ठिकाणी हा जो काही न्यूटन युनिव्हर्सल लॉ आहे तो शोधण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं, भाग पाडलं की बाबा कोण कोणाकडे अट्रॅक्ट होते, मोठ्या वजनाची वस्तू छोट्या वजनाच्या वस्तूकडे अट्रॅक्ट होते की छोट्या वजनाची वस्तू मोठ्या वजनाच्या वस्तूकडे काय होते, अट्रॅक्ट होते. या गोष्टीमुळे त्या ठिकाणी न्यूटनला युनिव्हर्सल लॉ त्या ठिकाणी काय करायला लागलं, त्या ठिकाणी प्रूव्ह करावं लागलं. आणि त्याद्वारे त्यांनी सांगितलंय की मास ज्याचं मोठं, ज्याचं मास जास्त तो कमी ऍक्सिलेट होणार ऍज लाईक अर्थ, आणि ज्याचं मास कमी तो जास्त ऍक्सिलेट होणार. म्हणजे सफरचंदच पृथ्वीकडे काय झालेलं आहे, ऍक्सेलरेट झालेला आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता त्या ठिकाणी हा जो काही त्या ठिकाणी हे जे अशा प्रकारचं जे अट्रॅक्शन याला काय म्हणतात, आपण ऑलरेडी पाहिलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशन. आता हे जरी याच्याकडे अट्रॅक्ट झालं असेल तर अर्थ सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये याच्याकडे अट्रॅक्ट झालेले असेल, अशा केसमध्ये आपण म्हणू शकतोय. कारण हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकावर काय लावत असतात, फोर्स लावत असतात. काय लावत असतात, फोर्स लावत असतात. असं आपल्याला कोणी सांगितलंय, न्यूटन या सायंटिस्टने सांगितलंय. कोणी सांगितलंय, न्यूटन या सायंटिस्टने सांगितलंय. बघा या सेशनच्या या टॉपिकच्या शेवटी एक तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे, ती आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहे. अगदी तुम्हाला उत्तर मिळालं असेल की कोण त्या ठिकाणी कोणाकडे अट्रॅक्ट झालेला आहे. बघा हा सुद्धा असा प्रश्न आहे की ज्याच्यावर बोर्ड काय करतं, अगदी मनापासून प्रेम करतं. हा सुद्धा टॉपिक बऱ्याच वेळेला तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये विचारलेला गेलेला आहे. कशा प्रकारे, स्टेट न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.
state Newton universal law of gravitation and explain mathematical expression for it. So first of all, we are going to discuss about that gravitation between the two objects. So suppose here we consider the two objects. This is Earth. And this is the two object in the universe. This is the two object in the universe. These are the center of these two objects. This object is Earth. ऑब्जेक्ट जो आहे अर्थ आहे आणि हा ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करूया मून आहे मून आहे. तर यापैकी त्या ठिकाणी या दोघांमध्ये काय असेल अट्रॅक्शन असेल. आपण पाहतो चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती काय करत असतो फिरत असतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. अशा केसमध्ये हा एक पृथ्वीभोवती फिरतोय याचा अर्थ या दोघांमध्ये काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ॲज लाईक द अर्थ अँड मून. पण तुम्ही म्हणणार सर मग हा याच्याकडे का त्या ठिकाणी अट्रॅक्ट होत नाही. जसं ऍपल पृथ्वीवर पडतं मग चंद्र हा पृथ्वीकडे का पडत नाही. कारण पृथ्वीपासून चंद्र जो आहे तो भरपूर दूर आहे आणि तो त्याच्या एका ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी फिरत असतो ज्याद्वारे त्या ठिकाणी या दोघांचा पासून एकमेकाचं अंतर जे काय आहे खूप कमी आहे. तो पुढे कन्सेप्ट आपण पाहणार आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा कन्सेप्ट पाहणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण पुढे पाहणार आहे. तिथे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी समजणार. आता बघा हे दोन ऑब्जेक्ट आहे युनिव्हर्स मधले. आता या दिस टू ऑब्जेक्ट्स आर सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स d फ्रॉम देअर सेंटर. बघा कुठने ते इथनं नाहीये त्यांच्या सर्कम्फरन्स पासून सेपरेट झालेले नाहीत. दिस टू ऑब्जेक्ट्स आर सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स d फ्रॉम देअर सेंटर. हे दोन ऑब्जेक्ट त्यांच्या सेंटर पासून d एवढ्या अंतरावर आहे आणि त्याद्वारे ह्या ऑब्जेक्टचं जे मास आहे अर्थचं ते आहे कॅपिटल एम. काय आहे कॅपिटल एम. आणि मूनचं जे मास आहे ते आहे स्मॉल एम. काय आहे स्मॉल एम. काय आहे स्मॉल एम. आणि या ठिकाणी अर्थ आणि मून हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाकडे काय करतात ते फोर्स लावतात आणि त्या फोर्सनी ते काय करतात एकमेकाला अट्रॅक्ट करतात. तो फोर्स आपल्याला काढायचा. तो फोर्स किती आहे. सो फॉर दिस पर्पज न्यूटन state about the Newton universal law of gravitation. So first of all we are going to discuss about the statement of Newton universal law of gravitation. So काय म्हणतं स्टेटमेंट बघा that every object जर मी दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले. आता दोन ऑब्जेक्ट जर मी त्या ठिकाणी घेतलं तर एक मोठा ऑब्जेक्ट एक छोटा ऑब्जेक्ट. आता माझ्याकडे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट जर म्हटलंय तर एक मिनिट ही एक परफ्यूमची बॉटल आहे. एक परफ्यूमची बॉटल आहे मार्कर आहे. दिस टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. या युनिव्हर्स मधले दोन ऑब्जेक्ट आहेत आणि हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाकडे काय होतात ते अट्रॅक्ट होतात. काय होतात ते अट्रॅक्ट होतात. दे आर सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स d from their center and these two objects are applied some force on each other so that they are attracted towards each other by the force and that force it is called as a gravitation. That force it is called as a gravitation and this force it is acted on every two object in the universe. हे जो फोर्स आहे हे युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट वर लागतात असं त्या ठिकाणी सायंटिस्ट न्यूटनचं काय आहे एक प्रकारे म्हणणं आहे असं आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहे. मग काय आहे स्टेटमेंट. every object in the universe attract with every other object by force which is directly मुद्दामून डी थोडा मोठा काढलाय directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between
Then, so this is the statement regarding the Newton universal law of gravitation. बघा, दोन ऑब्जेक्ट आहेत, every object in the universe attract with every other object by some force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे तो जो फोर्स आहे त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि त्याच्यामधल्या डिस्टन्स, त्या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सच्या स्क्वेअर सोबत कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे तो फोर्स. सो ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. जर आपण मॅथमॅटिकली आपण पाहिलं तर त्याला कसं लिहिता येईल बघा. मॅथमॅटिकली इफ वी प्रूव्ह दिस, मॅथमॅटिकली जर पाहिलं आपण, सो मॅथमॅटिकली आपल्याला काय लिहायचंय बघा, डेरिव्हेशन. आता हे आपण असं समजा की हे डेरिव्हेशन करणार, एक्सप्रेशन फॉर न्यूटन युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हे लिहित असताना कसं करायचंय, कन्सिडर एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. Suppose we consider Earth and Moon are the two objects in universe. These two objects are attracted with each other by some force F. They are situated at a distance d from their center, where capital M it is the mass of the Earth, where small m it is the mass of the Moon, and small d it is the distance between the two objects, and hence they attract each other by force. Mathematically we can write it as F it is directly proportional to the product of their masses. Directly proportional to the product of their masses. Mass of Earth, mass of Moon. This is the equation number 1. Then second, it is inversely proportional, the force which is inversely proportional to the square of the distance between them. Inversely proportional to the square of the distance between them. So distance square of the distance between them. So this is called as equation number 2. But before that, you will have to write the sentence regarding the supposed two object in the universe. Okay, so in that sense, so if you observe these two equation, so this two equation, it is nothing but the mirror image of this statement that every object in the universe attract with every other object by some force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. So in that case, we write the two equation mathematically. If we look at this two equation, we observe the left hand side, it is similar, that is force. So if we rearrange equation 1 and 2 from equation 1 and 2, we get F is equal to F, it is directly proportional to capital M small m upon d square. So this is directly proportional to the capital M and small m and inversely proportional to the d square. Consider this equation as equation number 3. But here we want to here we want the equal value of force. That is why आपल्याला या ठिकाणी काय लागणार नाही, प्रोपोर्शनॅलिटीचं साइन लागणार नाही. मग अशा केसमध्ये आपण काय करणार, प्रोपोर्शनॅलिटीचं साइन रिमूव्ह करणार. काय करणार, प्रोपोर्शनॅलिटीचं साइन रिमूव्ह करणार. प्रोपोर्शनॅलिटीचं साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करणार, ते इक्वल टाकणार. F is equal to या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साइन असं फुकट रिमूव्ह होत नसतं, त्यासाठी आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करावं लागते. मग आपण या ठिकाणी जी कॉन्स्टंट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ती टाकली G आणि सोबत इक्वेशन ऍज इट इज कॅपिटल M स्मॉल m upon d square. So we obtain the equation number 4. आपल्याला जे इक्वेशन मिळालं ते इक्वेशन नंबर 4. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल आता आपल्याला इक्वल व्हॅल्यू मिळाली. म्हणजे या दोन ऑब्जेक्ट मधला जो फोर्स असेल तो किती असेल, F is equal to GMM upon d square. म्हणजे या दोन ऑब्जेक्ट मधला नाही तर तो पूर्ण विश्वामध्ये, या युनिव्हर्स मध्ये जेवढेही दोन ऑब्जेक्ट असतील तर त्या दोन ऑब्जेक्ट मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते काय असेल, F is equal to कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन d square. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी असं म्हणता येईल की हा जो लॉ आहे हा युनिव्हर्स मधल्या प्रत्येक वस्तूवर अप्लिकेबल असल्यामुळे त्या ठिकाणी या लॉला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणले जातं. प्रत्येक वस्तूवर अप्लिकेबल आहे युनिव्हर्स मधल्या, त्यामुळे हा लॉ जो आहे तो युनिव्हर्सल आहे. अँड दिस इज अन एक्सप्रेशन फॉर force between the two objects. But here
G, it is the constant of proportionality, constant of proportionality, and it is also called universal gravitational कॉन्स्टंट. आणि त्याला काय म्हणतात आणखी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बघा लक्षात ठेवा, आपल्याला एमसीक्यू मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो फॉर लिटिल वाईल आपण त्या ठिकाणी काय करणार, जी साठी फॉर्म्युला कन्स्ट्रक्शन करणार. बघा जी कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज देअर. सो जी इज इक्वल टू, इफ वी रिअरेंज दिस इक्वेशन नंबर 1, equation number 4, so from equation 4 we simply write here from equation 4, if we rearrange this equation we get for G is equal to this D square goes into the numerator on other side, that is F into D square upon capital M small m. So in that case this is the formula for constant of proportionality, or it is also called as a universal gravitational constant. So this is the equation number 5, you can say. So this is the formula for universal gravitational constant, that is G. This is the value of constant. आता एखादी व्हॅल्यू जी आपण पुट करत असतो कॉन्स्टंट म्हणून, तिची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काढता आली पाहिजे. मग अशा केसमध्ये इथे दोन ऑब्जेक्ट आहे, अर्थ आणि मून. तर या सगळ्यांच्या व्हॅल्यू अर्थ आणि मून मधलं डिस्टन्स जे आहे, अर्थ आणि मून मधलं डिस्टन्स किती आहे बघा, पृथ्वीपासून चंद्र किती अंतरावर आहे हे आपल्याला माहित पाहिजे. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर आहे 3,84,400 किलोमीटर, बरोबर आहे. 3,84,400 किलोमीटर एवढं अंतर आहे पृथ्वीपासून चंद्राचं. मग हे झालं डी, त्या दोघांमधलं डिस्टन्स. अर्थचं मास माहित असेल, मूनचं मास माहित असेल, या दोन्ही किमती याच्यामध्ये टाकायच्या, दोघांमधला फोर्स काढायचा, तो त्याच्यामध्ये टाकायचा बाय दिस फॉर्म्युला. आणि अशा केसमध्ये जर का आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला या जी ची व्हॅल्यू मिळते. बघा या जी ची व्हॅल्यू मिळते, आणि ती व्हॅल्यू मिळते आपल्याला 6.673 इंटू 10⁻11. आणि याचं युनिट जे मिळतं बघा, फोर्स कशामध्ये मोजतो आपण, न्यूटन मध्ये. डिस्टन्स ऑब्विसली कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये, बरोबर आहे. एसआय युनिट मध्ये, डिस्टन्स मीटर मध्ये, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन डिवाइड आहे. मास कशामध्ये असतो, किलोग्राम, किलोग्राम इंटू किलोग्राम, किलोग्राम स्क्वेअर. सो अशा केसमध्ये आपल्याला युनिटवर सुद्धा फोकस करायचं आहे. सो अशा केसमध्ये ही जी व्हॅल्यू मिळाली आहे ही कशाचं त्या ठिकाणी व्हॅल्यू आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची. सो जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. सो अशा केसमध्ये आपल्याला ही व्हॅल्यू सुद्धा मिळते. वेअर इथे आपण लिहू शकतो, वेअर एफ इट इज द force of attraction between any two objects, where capital M it is the mass of the earth, small m it is the mass of the moon, d it is the distance between the earth and moon. So in this way we can state the Newton universal law of gravitation, and we can express it mathematically, we derive it mathematically and get the 3 marks. किती मार्क्स साठी विचारला जातो, 3 मार्कासाठी. If you solve in this way you will get all 3 marks. सो अशा प्रकारे न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ हा पूर्ण युनिव्हर्स मधल्या ऑब्जेक्ट साठी काय आहे, ऍप्लिकेबल आहे, युजफुल आहे. सो अशा केसमध्ये हा लॉ जो आहे हा बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये विचारला जातो. आता याच्यामधल्या काही गोष्टी एमसीक्यू मध्ये विचारल्या जातात, जसं की ही व्हॅल्यू विचारली जाते, ही व्हॅल्यू व्हेरिएबल दिली जाते 6.673 इंटू 10⁻11. युनिट चुकीचं असणार, न्यूटन मीटर स्क्वेअर खाली असणार, किलोग्राम स्क्वेअर वरी असणार अशा केसमध्ये. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला विचारतील, हा फॉर्म्युला त्या ठिकाणी चुकीचा देतील, आणि काही एक फॉर्म्युला बरोबर देतील आणि 3 फॉर्म्युले चुकीचे देतील, विचारतील. आयडेंटिफाय द फॉर्म्युला फॉर फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील, आणि 3 मार्कासाठी हा 100% कंपल्सरी प्रश्न विचारला जातो, जो तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये 100% विचारला जाणार. त्या ठिकाणी कम्प्लीट डेरिव्हेशन आणि हे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट आहे. अगदी सोपं स्टेटमेंट आहे, ठीक आहे. Every object in the universe attract with every other object by some force F, which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between. If you understand these two mathematical equation, you can easily write down the statement for Newton universal law of gravitation.
This is all about the Newton universal law of gravitation. So in that case we can तर या ठिकाणी हा कम्प्लीट व्ह्यू झालाय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा. परंतु एक गोष्ट ऑब्झर्व झालेली आहे की ज्यामध्ये आता वर्गामध्ये ज्या वेळेला शिकवत असतो आपण, शिक्षक लोक ज्या वेळेला शिकवतात तुम्हाला, तुम्ही सर्व विद्यार्थी हा चॅप्टर शिकलेला असेल, तर हा चॅप्टर एका दिवसामध्ये संपणारा चॅप्टर नाहीये. अगदी डीप अनालिसिस मोठा चॅप्टर आहे आणि अगदी एक गोष्ट त्या ठिकाणी बारकाईने विद्यार्थ्याला समजून सांगावी लागते. त्यामुळे हा चॅप्टर मी स्वतः वर्गामध्ये, मी एका स्कूलमध्ये शिकवते, एका दिवसाने शिकवणीवर शिकवते, तर त्या ठिकाणी हा चॅप्टर जवळपास 8 ते 10 दिवस म्हणजे एकेका तासाच्या 8 ते 10 सेशन मध्ये त्या ठिकाणी शिकवावा लागतो. एका तासामध्ये हा व्हिडिओ, हा जो काही चॅप्टर आहे शिकवणं शक्य नाही. आणि तू जर शिकवायचं म्हटलं तर अगदी पळत पळत त्या ठिकाणी शिकवावं लागेल, जे की मला मान्य नाही आणि तुम्हालाही त्या ठिकाणी ते आवडणार नाही. निश्चितच तुम्ही एक चांगले विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे हे तुम्हाला आवडणार नाही. बघा, त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे तो सध्याच थोडा लेंदी झालेला आहे, कारण हा चॅप्टर खूप मोठा आहे. त्यामुळे हा वन शॉटचा व्हिडिओ असं समजून आपण याचे 2 भाग, वन शॉट ग्रॅव्हिटेशन, वन शॉट 1 आणि 2 अशा प्रकारे, वन शॉट म्हणता येणार नाही तसं जर पाहिलं तर त्याला, पण निश्चितच हा मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे तुम्हाला तो रटाळ वाटू शकतो. आणि एवढा मोठा व्हिडिओ आपण जर जास्त वेळ आपण मोबाईल जर घेऊन बसलो तर पॅरेंट्स आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी बोलतील की एवढा वेळ आपण मोबाईल घेऊन बसतो. आपण जरी त्या ठिकाणी अभ्यास करत असलो तरी पण त्यांची एक क्युरियोसिटी आहे, त्यांची जी काही हे असणार आहे, म्हणजे त्यांचं जे काही हे असणार, म्हणणं असणार आहे की बाबा मोबाईल एवढा बघायचा नाही वगैरे वगैरे, आम्ही त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रवृत्त करणार नाही. त्यामुळे हा मोठा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे आज जो आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ इथपर्यंतच आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी बघणार आहे. नंतरचे जे टॉपिक आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल, व्हॅरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ऍट डेप्थ डी बिलो द सरफेस ऑफ द अर्थ अँड ऑन द व्हेरियस पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, हा आपण त्या ठिकाणी पाहणार समोर. त्याच्यानंतर फ्री फॉल पाहणार आहे, फ्री फॉल एक्सप्रेशन, इक्वेशन्स फॉर फ्री फॉल्स, आणि फायनल जो आहे एस्केप व्हेलॉसिटी, हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये करतो. एवढं केल्यानंतरही शिल्लक राहतात न्यूमेरिकल्स. या चॅप्टर मध्ये न्यूमेरिकल्स सुद्धा विचारले जातात 2-3 मार्कासाठी. 3 मार्कासाठी कॉमनली फ्री फॉल यासाठी, फ्री फॉल साठी जे इक्वेशन्स ऑफ मोशन आहे, दॅट व्ही इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस जी एस, याच्यावरती बरेच वेळेला त्या ठिकाणी या 3 इक्वेशन वरती, फ्री फॉल वरती बेसिस 3 मार्काचा त्या ठिकाणी न्यूमेरिकल विचारले गेलेला आहे. त्याच्यामुळे न्यूमेरिकल सुद्धा या चॅप्टरचे महत्वाचे आहे. पूर्ण जर का वन शॉट या चॅप्टरचा जर बनला तर नक्कीच तो 3 तासाचा त्या ठिकाणी तयार होईल. त्यामुळे एवढा मोठा व्हिडिओ, लेंदी व्हिडिओ, प्राथमिक दृष्ट्या तुम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी या चॅनलवरती आलेला आहे, त्यामुळे हा तुम्हाला रटाळ वाटू शकतो. काही जणांना माझी शिकवण्याची पद्धती आवडणार नाही किंवा आवडेल सुद्धा, बरोबर आहे. परंतु मी निश्चितच तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी ज्या तुम्हाला समजल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल. हाच माझा नेहमी प्रयत्न राहील. त्यामुळे शिकत राहा, समजून घ्या आणि जिथे कुठे अडचणी येत असतील तिथे प्रश्न विचारा. धन्यवाद.